गाइस, तर स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघ, परत मी एकदा तारक मेहता बघतोय. तर गाइस, मी आत्ताच जस्ट पॉकीमॉनची व्हिडिओ बनवली, ती पण आता टाकणार आहे. उद्या टाकेल. आता मी पॉकीमॉनची व्हिडिओ बनवून की बोललो होतो ना की आता 2-3 दिवसात दहीहंडी येणार आहे. ते मी चुकीचं बोललो, धवंडी येणार असं काय ते बोललो. दहीहंडी येणार आहे. बघू आमचा खोपटचा राजा कसा 9 थर लावतो. 9 थराचा प्रयत्न करणार आहे खोपटचा राजा. तर बघू आता कसा प्रयत्न करतो खोपटचा 9 थराचा. तर तो पण ब्लॉग्स मी दाखवणार आहे तुम्हाला. आता मी दाखवणार माझी स्केचबुक. तुम्हाला वाटत असेल की मी दोन्ही पण करतो. मी पॉकीमॉन कार्ड पण करतो आणि स्केच पण काढतो. मला आवडतं ते दोन्ही पण. मी पॉकीमॉन कार्डचे ब्लॉग्स पण बघतो. तर आता दाखवतो माझी स्केच तुम्हाला. तर गाईज आता स्केच दाखवतो तुम्हाला. ही आहे माझी सगळ्यात जुनी बुक. ही आहे पहिली स्केच नारुतोची. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही पण मी काढलेली BTSची आहे. मला नाही आवडत BTS, पण मी काढतो स्केच म्हणून. BTS ही आहे एक पोरगी. ह्याच्या इकडे लाईन का मारल्यात. माझा छोटा लहान भाऊ आहे, त्यांनी आल्यावर लाईन मारलेत म्हणून सॉरी, तुमचं चुकलं. आणि ही पण मी स्केच काढली आहे. बघा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि किती नंबर द्यायचे. तर आवडली असेल, एक गणपतीची स्केच आहे, आवडली असेल ती पण सांगा कमेंटमध्ये. लाल आपला हार्ट असतो तो थांबला नाही पाहिजे. RCBचा फॅन आहे मी. माहिती आहे मला 0 ट्रॉफी RCBकडे. आणि विराट कोहली आता T20 झाली, त्यात आपली इंडिया जिंकली फायनलमध्ये 2024 आत्ता कालच झाली ती मॅच. रोहित शर्माने ट्रॉफी कशी घेतली ते पण मी व्हिडिओमध्ये बघितलं नाही, कारण की मी मॅचमध्ये बिझी होतो, ब्लॉग्स नाही काढू शकलो म्हणून. चला तर दाखवतो दुसरे. गाईज, ही आहे माझी सर्वात आवडतीची स्केच, गणपती बाप्पाची स्केच. ही आहे गणपतीची स्केच. हे बघा इकडे काय लिहिलं आहे ते वाचा तुम्ही. तर अजून एक पुढची स्केच दाखवतो तुम्हाला. ही आहे आपल्या भोलेनाथची स्केच. थोडंसं चुकलंय, डोळे अजून मोठं, परत ते नाक चुकलंय थोडासा, पण आहे. मी स्वतः काढलं ते सगळी स्केच. आणि ही आहे हे बघा, इकडे आहे पिंड, इकडे भोलेनाथची पिंड आहे, अजून इकडे त्रिशूल आहे भोलेनाथचा, इकडे गणपती बाप्पाच्या भावाचा त्रिशूल आहे म्हणजे कार्तिकचा त्रिशूल, आणि इकडे गणपती बाप्पा स्वतः आहेत. ते असे उदास आहेत थोडे. असं मी व्हिडिओमध्ये बघितलं, तसंच काढलं आहे मी, मला नाही माहीत. तर गाईज आता मी दाखवणार KGFची पण हे आहे पेंटिंग आहे ती. नाही बरोबर नाही आली म्हणून तुम्हाला दाखवतोय. तरी तुम्ही किती लाईक दिला बघा. मला वाटलं होतं तुम्हाला आवडणार नाही. तर बघा अजून एक पुढची दाखवतो. पहिले हे KGFच्या ह्याच्यावर, हे KGFच्या नावावर हे ठेवतो मी, कारण की ते लगेच हे होतं, सोफ होतं ह्याच्यावर. हे स्पेशल कलर आहेत ना म्हणून. आता मी दाखवणार नोबिता. जिंदगी सवार तू. तर बघा आता जियान, तर सुनियो, तर डेकुसुगी, शिझुका आणि डोरेमॉनची स्केच मी नंतर काढणार आहे. यात नाही, ही संपली म्हणून मी बुक नंतरला. चला, आणि आता मी दुसरी बुक दाखवतो. माझी 2 बुक आहेत. दोन्ही बुक संपल्या, तर मी नवीन बुक आणायला चाललो आहे आता. त्याचा ब्लॉग नाही दाखवणार मी तुम्हाला. हा आहे भगत सिंग. थोडसा बरोबर नाही आला तरी समजून घ्या.
आणि हे आहे नारू एनिमी आहे हे आहे ख्रिश्चनचं. हे आहे आपले कृष्ण, आपले गोविंदाचे कृष्ण, खोपतचा राजाचे कृष्ण. मी इकडे आता खोपतच्या राजाची पण पेंटिंग बनवणार आहे, खराची पेंटिंग बनवणार आहे खोपतच्या राजाची. म्हणजे एकदम टॉपवर एक पोरगा आणि एक दादा मला त्याची पण पेंटिंग बनवणार आहे मी. ते त्याचा ब्लॉग संध्याला टाकेल मी. आणि आता हा आहे ख्रिश्चन फॉरेनर लोकांचा आवडता सण म्हणजे क्रिसमस. हे बघ क्रिसमस आहे. म्हणजे सेंटाची ड्रॉइंग स्केच काढली आहे मी. आणि आता ह्याची पुढची म्हणजे आपल्या लाडक्या देवाची गणपती बाप्पाची. ही आहे पुष्पराजची गणपती बाप्पाची स्केच. ही आमच्याकडे मूर्ती आहे त्याची स्केच मी एकदम सेम काढली आहे मी. थोडीशी 19-20 आहे पण. ही आहे वन शॉटच्या एका ॲनिमीची. तुम्ही ह्याचं नाव सांगा, गेस करा आणि सांगा कमेंटमध्ये. आणि ही आहे डॉगीची स्केच. तुम्हाला आवडली असेल तर सांगा, नाही आवडली असेल तर सांगा कमेंटमध्ये. आणि ही आहे आपल्या पवनपुत्र हनुमानची स्केच. कशी वाटली तुम्हाला सांगा, मला सांगा कमेंटमध्ये. ही आहे आपल्या बुद्धांची स्केच. आपल्या बुद्धांची स्केच आहे, मी काढली आहे स्वतः. आणि ही परत आहे भोलेनाथची स्केच. तुम्हाला आवडली असेल तर सांगा. ही बघा, फक्त होतं नाही नीट काढली आहे. आणि ही आहे आपल्या टॉम अँड जेरीची स्केच आहे ही ना. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा. चला बाय. आजची व्हिडिओ इथपर्यंतच आहे. तर मी दहीहंडीचा व्हिडिओ टाकेन. खूप खूप शुभेच्छा दहीहंडीच्या. तर चला आता आपण जाऊ.